गेल्या अनेक दिवसांपासून आरजे मलिष्का आणि बीएमसी मध्ये सुरू असलेल्या वादावर शेवटी मलिष्कानं मौन सोडलंय। मुंबईत परतल्यानंतर पहिल्यांदा मलिष्कानं या वादावर आपलं स्पष्टीकरण दिले। या संदर्भात आरजे मलिष्काशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। तुला बीएमसी वर भरोसा नाही का? मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल। खरं तिने गाण्यातून मुंबईला विचारलं की मुंबई तुमचा माझ्यावर भरोसा नाही काय, पण काय ना भरोसा तर सोडा, मुंबई तिच्या पाठीशी उभं राहिलं। आणि आता मलिष्का माझ्यासोबत आहे। मलिष्का, खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र। येस, पण कुठे ना कुठे मला सांगा, खरं तर खूप प्रश्न आहेत तुमच्यासाठी, पण सगळ्यात पहिला प्रश्न हा असेल की आज कसं वाटतंय? कारण आज तुम्ही मुंबईत आलात आणि मुंबईचा तुम्ही जो पाठिंबा बघताय, मुंबई तुमच्या पाठीशी उभं आहे, मुंबई इज विथ यू, काय सांगाल तुम्ही? पण हा जे पाठिंबा आहे, मी न्यूयॉर्कमध्ये होती फॉर अबाउट 11 days आणि तेव्हा पण मी बघितलं, वाय डू थिंक आय वॉज कूल इन न्यूयॉर्क? बिकॉज आय वॉज लाईक माय सिटी इज गॉट मी, यू नो, दे टेकिंग केअर ऑफ मी। त्यांना माहिती आहे व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग। मला एक पण अक्षर बोलायची गरज नाही झाली आणि you know, it has become a viral, it has become a trend. This is the first day I'm talking to people also. So can you imagine what will a person like that feel? आजच मी कोणाला बोलत होती की सोशल मीडियावर ट्रेंड्स येतात, कोणी व्हायरल होतो, मोस्टली त्याचं पॉझिटिव्ह आणि ह्यूजली नेगेटिव्ह यू नो रिस्पॉन्स, दे मे बी बोथ साईड्स। पण या ट्रेंडमध्ये मी बघितलंय की लोकांनी कॉमन मॅनली कसं सपोर्ट केलाय, नॉट जस्ट इन मुंबई, महाराष्ट्र, इंडिया, नॉट जस्ट इन आवर कंट्री, पण बाहेर पण। मलिष्का, तुम्हाला एक गोष्ट अशी वाटली का? कारण खूप लोक असं म्हणतात ना की आपण जेव्हा लोकांसाठी बोलतो त्याचं दुःख आपल्याला असतं, म्हणजे लोकांनाही वाटत होतं म्हणून लोक तुमच्याबरोबर उभी राहिले, असं तुम्हाला वाटतं का? हे कारण हे सगळे शब्द लोकांचे होते, लोक खड्ड्यात होते, लोकांना त्रास होतो, लोकांना ट्रॅफिकचा त्रास, आणि तेच तुम्ही बोललात। बट दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय एम सेइंग। मी लोकांच्या विषयी बाबतीतच बोलते, मी पर्सनल काहीच नाही बोललं। मी बोलली का माझ्या घरासमोर आहे खड्डा? आहे, पण बोलली का? नाही ना। मी लोकांच्या बाबतीतच बोलली। मी बोलली की दिस इज द कंडिशन ऑफ द रोड्स दर साल रेंजमध्ये, आणि मी काय कोणी फ्लाय बाय नाईट लुख्खी नाही आहे। मी याच्या बाबतीत दरवर्ष बोलते। आय एम टेलिंग यू इन रिस्पॉन्स टू सम ऑफ द थिंग्स आय हर्ड की मी असंच नाही बोलते रिसर्च करून नाही। मला रिसर्चची गरज नाही, कारण माझा रिसर्च माझी लोकं आहेत आणि माझी लोकं तुमची लोकं आहेत, या शहरात राहतात, या शहरात यु नो ट्रॅव्हल करतात, त्यांना त्रास होतोय, ते मला बोलतात। मी तुम्हाला बोलले, फक्त मी तुम्हाला प्रेमाने बोलले, गाण्यामध्ये बोलले, आणि हे तुम्हाला यांनी राग आला तर कसं बोलू ज्यात राग नाही येईल? कसं? पण कुठे ना कुठे कधी विचार पण केला होता का काय गाण्याचं एवढं व्हायरल गाणं होईल आणि गाण्याचा राग लोकांना येईल? अजिबात नाही। नाही, व्हायरल तर सी, व्हायरल इज नॉट समथिंग यू कॅन प्लॅन, बट द इंटेंट इज इम्पॉर्टंट। इंटेंट सही होना जरुरी है, आणि ह्या गाण्याचं इंटेंट एकदम सही होतं। मी ऑन रेडिओ 12 वर्षांनी, यु नो, जेव्हा मी रेडिओवर आली होती 2005 होता, तेव्हा ते फ्लड झाले होते, यू नो व्हॉट हॅपन टू मुंबई। तेव्हापासून मला माहिती आहे रेंजमध्ये काय होतं, मी लोकांशी बोलते, यू नो व्हॉट आय एम सेइंग। सो यू कांट टेल मी की तुला माहिती नाही, तू बोलली, दॅट्स अ रिडिक्युलस थिंग टू से। लेट्स जस्ट, व्हॉट इज द राईट थिंग टू से इज, हे दिस इज अ पर्सन हू रेप्रेझेंट्स द यूथ, हू रेप्रेझेंट्स द पीपल ऑफ माय सिटी। ती जे बोलते तिच्या पाठीमागे किती लोक आहेत, या व्हिडिओला किती हिट्स मिळाले, व्हॉट डज दॅट मीन? इफ यू आर अटॅकिंग मी इन एनी वे, और इफ यू से हे ही काय बोलते, यू आर सेइंग इट टू ऑल दोज पीपल, यू कांट गो टू ऑल दोज पीपल्स हाऊसेस, बट those people have eyes and ears and they have figured it out. तर त्यांनी माझा पाठिंबा दिला, and that's exactly what happened. I was chill as hell, I still am, and I'm able to raise my voice, क्योंकि कारण मला वाटतंय की कॉमन मॅननी ह्याची मला इजाजत दिली आहे। हा गाणा मुद्दा झाला, ह्यात नाहीच काही पॉलिटिकल नाही, यात काहीच नवीन नाही जे मी म्हटलंय। एव्हरी इयर वी हॅव डन सॉंग्स, द ओनली डिफरन्स इज that the people noticed it more than they did regularly, that it went viral. Otherwise the दुखडाचं the same, वरना अगर ही viral नहीं जाता, हा viral झाला नसता, तर कोणाला काहीच फरक पडला नसतं। But I am saying when something goes viral and something that's giving you an indication of what's happening, you should take that as a lesson, not as a की हा कसं केलं असं, because targeting one person at whatever level will not help you. तुमच्या घरी लोक गेली, त्याच्यानंतर ते डेंग्यूचे जे सापडले, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं, हे सगळ्याला पॉलिटिकल रंग येतो असं वाटतंय का तुम्हाला? उगाच नाही येतो ते म्हणजे ऑब्वियस ना, बिकॉज लाईक इफ
if somebody comes up and says to it, it is obviously colored. But I feel sad की ह्याला political रंग दिला गेलाय, कारण it's not. It's a simple song. If you go through the songs we've done before, you will find की theme तेच आहे. मी त्यांच्याशी, like I said, VMCचे कमिशनर इन द पास्ट आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. कॉर्पोरेटर्स सोबती आम्ही पॉटहोल्सला गेलो आहेत. त्यांनी आम्हाला थँक्यू बोललेलं आहे की बिकॉज वी वर्क टुगेदर. दॅट इज द जॉब. आय डोंट नो हे असं अचानकसे चिंक कसं आलं. इट्स you work with me, I work with you, because we are the only live medium that can tell you what's going on every day. Use that wealth of information, use that knowledge, and maybe make it in such a way की उद्या मी तुम्हाला एक थँक्यू गाणं बनवून दाखवणार. बिकॉज आय वुड लव्ह टू डू ना मला तुला थँक्यू बोलायचं आहे ना. वॉट आय मीन, मला काय, आय एम प्रो प्रोग्रेस. जस्ट लाईक माय रेडिओ स्टेशन इज प्रो प्रोग्रेस, जस्ट लाईक एव्हरी पर्सन इन दिस सिटी इज प्रो प्रोग्रेस. तितकंच पाहिजे आम्हाला, बिकॉज रोड्स आर एव्हरीथिंग. थँक्यू सो मच आमची गप्पा मारल्याबद्दल. आणि कुठे ना कुठे हे सगळं संपो आणि एक पॉझिटिव्ह नोटवर तुमचं ते पॉझिटिव्ह गाणं येऊ, एवढीच आपण अपेक्षा करायची. जेव्हा तुम्ही थँक्यू लोकांना बोला. थँक्यू सो मच आमची गप्पा. बाय. मला तुला थँक्यू बोलायचं आहे ना. थँक्यू. मुंबई, तुला BMC वर भरोसा नाही का? मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल